वर्ध्याच्या सेवाग्राम बापू कुटीतून महात्मा गांधींना वंदन करून ओबीसी जनगणना संकल्प यात्रा निघाली। ओबीसी व्हिजिएंटी जनजागृती अभियानाअंतर्गत विदर्भातील 7 जिल्ह्यात ओबीसी जनगणना संकल्प यात्रा फिरणार आहे। ओबीसींची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे या मागणीसाठी जनगणना संकल्प यात्रा काढण्यात आली आहे। 10 दिवस 1000 किलोमीटरचा प्रवास करत ओबीसी जनगणना करण्याची मागणी करण्यात येणार आहे। या यात्रेच्या माध्यमातून गावागावात सभा घेऊन इतर राज्यांप्रमाणे ओबीसींना जागृत करण्यात येणार आहे। महाराष्ट्रातही जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे यासाठी ओबीसी समाज तसेच शासनाला अवगत करण्याच्या उद्देशाने ओबीसी जनगणना संकल्प यात्रा उमेश कोराम यांच्या नेतृत्वात काढण्यात आली आहे। जातीय जनगणना झाली पाहिजे या उद्देशासह ओबीसी जनगणना संकल्प यात्रा हा एक संकल्प करून आम्ही निघालो बापू कुटीवरून। तिरंगा झेंडा सोबत आमच्या आणि हा संकल्प असा करतो त्यांनी की जोपर्यंत ओबीसीची जनगणना होत नाही, कारण या भारतामध्ये 52% वर ओबीसी असून सुद्धा 90 वर्षापासून ओबीसीची जनगणना झालेली नाहीये। आणि या भारतातच SC ST ची जनगणना होते, वाघामध्ये शेड्यामध्ये जातात, बैल असेल गाय असेल सगळ्यांची जनगणना होते, परंतु ओबीसीची जनगणना फक्त बाकी आहे। कारण आताच मराठा कम्युनिटी आणि खुल्या वर्गाची सुद्धा जनगणना सुरू झालेली आहे। तर ओबीसीची जनगणना झाली पाहिजे आणि ओबीसीची खरी परिस्थिती शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, नोकरीतली, व्यवसायातली परिस्थिती खरी समजली पाहिजे म्हणून जनगणना होणे महत्त्वाचं आहे। तर बिहार राज्याच्या धर्तीवर आंध्र प्रदेश राज्य असेल, बिहार राज्य यांनी जनगणना सुरू केली आहे, बिहारची झाली पण आहे, तर त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्याने सुद्धा जनगणना करावी अशी आमची मागणी आहे। आणि त्यासोबतच ओबीसीचे वसतिगृह मागील 5 वर्षापासून रखडलेले आहेत आणि ती सरकार पुन्हा आलेली आहे, परंतु ओबीसीचा या सरकारला विसर पडलेला आहे। एका बाजूला ही सरकार म्हणते की ओबीसी आमचा डीएनए आहे आणि आमचा डीएनए ओबीसीचा आहे आणि ओबीसीलाच अन्यायकारक भूमिका, अन्यायकारक वागणूक ही सरकार देत आहे। त्यासोबत महिला, पुरुष, शेतकरी, विद्यार्थी, युवक अशा सगळ्या मागण्या घेऊन ही जनगणना यात्रा निघालेली आहे। ही जनगणना यात्रा 1000 किलोमीटर चालणार आहे। 10 दिवसात 1000 किलोमीटर, 7 जिल्हे आणि 200 गावं या जनगणना यात्रेत आहेत। तर हा एक आम्ही चंद बांधलेला एक संकल्प घेतलेला आहे बापू कुटीवरून आणि बापूंचा आशीर्वाद घेऊन ही यात्रा सेवाग्रामवरून निघालेली आता वर्धा शहरात आलेली आहे। त्याचा समारोप दीक्षाभूमी चंद्रपूर इथं आहे। दीक्षाभूमी जशी नागपूरला आहे त्याच पद्धतीने चंद्रपूरला सुद्धा दीक्षाभूमी आहे। तर यात्रेचा समारोप नागभूमी चंद्रपूरला दीक्षाभूमी इथं होईल। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी ब्युरो रिपोर्ट नागपूर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।